18 फेब्रुवारी 1927 हा दिवस भारतीय सामाजिक व राजकीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य म्हणून अधिकृतरित्या शपथ घेतली. हा प्रसंग केवळ एका व्यक्तीच्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ नव्हता, तर शतकानुशतके अन्याय, उपेक्षा आणि गुलामगिरीत खितपत पडलेल्या दलित व वंचित समाजाच्या प्रतिनिधित्वाचा ऐतिहासिक क्षण होता. बाबासाहेबांचा विधिमंडळातील प्रवेश हा सामाजिक न्यायाच्या लढ्याला घटनात्मक आणि कायदेशीर मंच मिळवून देणारा ठरला. त्या काळात भारत ब्रिटिश राजवटीखाली होता. समाजव्यवस्था जातीभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमतेने ग्रासलेली होती. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाज घटकांना सार्वजनिक जीवनातून दूर ठेवले जात होते. शिक्षण, रोजगार, सार्वजनिक सुविधा आणि राजकीय सहभाग या सर्व क्षेत्रात त्यांना दुय्यम स्थान दिले जात होते. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विधिमंडळात प्रवेश हा प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेला आव्हान देणारा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते उच्च शिक्षित, कायदेपंडित आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या नामांकित संस्थांतून शिक्षण घेतले होते. परदेशात मिळवलेले ज्ञान त्यांनी भारतातील वंचित समाजाच्या उन्नतीसाठी वापरण्याचा निर्धार केला होता. त्यांना हे स्पष्टपणे जाणवले होते की केवळ सामाजिक आंदोलनाद्वारे अन्याय संपवता येणार नाही, तर त्यासाठी कायदे आणि धोरणांमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे. यासाठीच त्यांनी विधिमंडळात प्रवेश करण्याचा मार्ग स्वीकारला. 18 फेब्रुवारी 1927 रोजी झालेला शपथविधी हा बाबासाहेबांसाठी अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक क्षण होता. कारण ज्या समाजाला शतकानुशतके सत्तेपासून दूर ठेवले गेले होते, त्या समाजाचा प्रतिनिधी आज कायदे करणाऱ्या सभागृहात प्रवेश करत होता. हा प्रसंग दलित समाजासाठी आत्मसन्मानाचा आणि आशेचा नवा अध्याय ठरला. बाबासाहेबांनी घेतलेली शपथ ही केवळ पदाची औपचारिकता नव्हती, तर ती सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि वंचितांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याची प्रतिज्ञा होती. विधिमंडळात प्रवेश केल्यानंतर बाबासाहेबांनी तात्काळ समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले. अस्पृश्यतेमुळे होणारा अन्याय, शिक्षणातील भेदभाव, सार्वजनिक पाणवठ्यांवर बंदी, रोजगारातील असमानता आणि कामगारांचे शोषण या मुद्द्यांवर त्यांनी निर्भीडपणे भूमिका मांडली. ब्रिटिश सरकारच्या धोरणांवर तसेच समाजातील प्रस्थापित वर्गाच्या अन्यायकारक वृत्तीवर त्यांनी स्पष्ट शब्दात टीका केली. त्यांच्या भाषणांमध्ये तर्क, कायदेशीर मांडणी आणि सामाजिक वास्तव यांचा प्रभावी संगम दिसून येत होता. 18 फेब्रुवारी 1927 च्या शपथविधीनंतर बाबासाहेबांचा विधिमंडळातील प्रभाव हळूहळू वाढू लागला. त्यांनी दलित समाजाच्या प्रश्नांना केवळ भावनिक पातळीवर न मांडता त्यांना कायदेशीर आणि घटनात्मक चौकटीत बसवले. शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा कणा आहे, हे त्यांनी सातत्याने अधोरेखित केले. वंचित समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आल्याशिवाय खरे स्वातंत्र्य आणि समानता मिळू शकणार नाही, हा त्यांचा ठाम विश्वास होता. या काळात बाबासाहेबांनी सामाजिक आंदोलनांनाही वेग दिला. महाड सत्याग्रह, मनुस्मृती दहन आणि सार्वजनिक हक्कांसाठी आंदोलने हे विधिमंडळातील त्यांच्या भूमिकेशी जोडलेले होते. एकीकडे रस्त्यावर संघर्ष आणि दुसरीकडे विधिमंडळात कायदेशीर लढा अशी दुहेरी रणनीती त्यांनी अवलंबली. यामुळे त्यांचा प्रभाव समाजाच्या विविध स्तरावर जाणवू लागला. मुंबई विधिमंडळातील बाबासाहेबांचा प्रवेश हा भारतीय लोकशाहीच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. कारण यामुळे वंचित समाजाला हे स्पष्ट झाले की राजकीय सत्तेत सहभागाशिवाय सामाजिक परिवर्तन शक्य नाही. बाबासाहेबांनी राजकारणाला केवळ सत्तेचे साधन न मानता ते सामाजिक न्यायाचे प्रभावी माध्यम बनवले. त्यांच्या उपस्थितीमुळे विधिमंडळातील चर्चा अधिक व्यापक, वास्तववादी आणि समावेशक झाल्या. 18 फेब्रुवारी 1927 च्या या ऐतिहासिक घटनेचा परिणाम पुढील अनेक शतकांपर्यंत दिसून आला. बाबासाहेबांचा विधिमंडळातील अनुभव पुढे संविधान सभेत त्यांच्या भूमिकेसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. कायदे कसे बनतात, सत्तेची रचना कशी कार्य करते आणि वंचित समाजाच्या हितासाठी घटनात्मक तरतुदी कशा आवश्यक आहेत, याची सखोल समज त्यांना या काळात मिळाली. एकूणच 18 फेब्रुवारी 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबई विधिमंडळ सदस्य म्हणून झालेला शपथविधी हा केवळ एका ऐतिहासिक घटनेपुरता मर्यादित नाही, तो सामाजिक क्रांतीचा प्रारंभ बिंदू आहे. या घटनेने दलित आणि वंचित समाजाला आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि लढण्याची प्रेरणा दिली. बाबासाहेबांनी दाखवून दिले की ज्ञान, संघटन आणि कायदेशीर संघर्ष यांच्या माध्यमातून समाजातील कोणतीही अन्यायकारक व्यवस्था बदलता येते. म्हणूनच हा दिवस भारतीय सामाजिक न्यायाच्या इतिहासात अजरामर ठरतो.